नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या सर्व नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबतच्या प्रश्नांची उत्तरे पार्ट 2 आपण आज घेऊन आलोय, ज्यामध्ये लाडक्या बहिणींना असणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही. या एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व शंका नक्कीच दूर होणार आहेत. तर सध्या लाडकी बहीण योजनेमधील महत्त्वाच्या अपडेट मधल्या एक अपडेट म्हणजे 4,500 रुपये आम्हाला कधी मिळणार आहेत आणि त्यानंतर असा केवायसी परत कोणी करायची आणि कोण होणार अपात्र, असे विविध प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर लक्षात घ्या, सर्वात पहिला मुद्दा म्हणजे लाडक्या बहिणींना 4,500 रुपये कधी मिळतील, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हे 4,500 रुपये कसे मिळणार आहेत तर लक्षात घ्या, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता. आता सर्वात आधी एक डाऊट क्लिअर करतो. अनेक लाडक्या बहिणींनी विचारलं की खरंच योजना बंद झाली आहे का? लाडकी बहीण योजना बंद होत नसती. ही योजना फक्त आपल्या राज्यात चालू आहे, तर जवळपास देशातील 13 ते 14 राज्यांमध्ये सध्या लाडली बहिणा, लाडकी बहीण अशा विविध पद्धतीने ही योजना सुरू आहे. म्हणूनच योजना कदापि बंद होत नसते. लगेच डोक्यात तुमच्या शंका अजिबात येऊन देऊ नका. तर हे 4,500 रुपये कधीपर्यंत जमा होणार? लक्षात घ्या, नोव्हेंबर महिना, डिसेंबर महिना, जानेवारी महिना हे 3 महिन्यांचे हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींना द्यायचे आहेत. आता सरकार याचे वितरण लांबवतंय का? तर लक्षात घ्या, यामध्ये आता जानेवारी महिन्यामध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आधी आणि 15 जानेवारी रोजी आपल्या राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी सरकारच्या वतीने हा प्लॅन केला गेला असणार आहे की लाडक्या बहिणींना एकत्रित 4,500 रुपये त्या ठिकाणी दिल्यानंतर याचा मोठा फायदा हा इलेक्शन मध्ये सरकारला होणार आहे. आता हे 4,500 रुपये कसे मिळणार आहेत तर मी आधी देखील सांगितलं तुम्हाला की 2 टप्प्यांमध्ये किंवा एकाच टप्प्यामध्ये वितरण करण्याचा सरकारचा त्या ठिकाणी प्रयोग सुरू आहे. आता मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो, तर समजा लक्षात घ्या. आता हे 4,500 रुपये, तर यामध्ये महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आधी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, जो की येत्या काही दिवसांमध्ये, आता तुम्ही म्हणाला बरेच दिवसापासून तुम्ही सांगताय येत्या काही दिवसांमध्ये, पण लक्षात घ्या 31 डिसेंबर किंवा 1 जानेवारीच्या आसपास नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये आधी सोडले जातील. 1,500 रुपये. आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना 10 तारखेच्या आसपास, 10, 11, 12च्या आसपास त्या ठिकाणी 3,000 रुपये, जे की डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे एकत्रित असे 4,500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जातील, जेणेकरून इलेक्शन मध्ये लाडक्या बहिणी खुश होऊन त्या ठिकाणी परत एकदा महायुती सरकारला मतदान देतील आणि त्याचा फायदा डायरेक्ट होणार आहे. आता योजनेच्या हप्ता वितरणाबाबत विरोधक कुठल्याही प्रकारचा आक्षेप देखील घेऊ शकत नाहीत, कारण योजना आधीपासूनच सुरू केलेली आहे. निवडणूक, जे आपले निवडणूक आयोग असते, त्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सचिवांनी स्पष्टपणे माहिती दिली आहे की जी योजना आधीपासून सुरू आहे तिचे वितरण आम्हाला थांबवता येत नाही. म्हणूनच लाडक्या बहिणींना 4,500 रुपये देण्याचा सरकारचा त्या ठिकाणी पूर्णपणे प्लॅन रेडी आहे आणि ते योजनेचे वितरण नक्कीच होणार आहे. आता केवायसी मुदत वाढ होणार का आणि परत कोणी करायची, हे एक महत्वाचे मुद्दे आहेत. कारण हे जर नाही केले तर तुमचे पैसेच बंद होतील. 4,500 रुपये पण राहिले आणि 1,500 रुपये पण राहिले आणि 2,100 पण राहिले. तर यामध्ये महत्वाची बाब लक्षात घ्या, सर्वात पहिली, केवायसी साठी कोणत्याही प्रकारची मुदत वाढ होणार नाही, असे आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी स्वतः फेसबुक पोस्ट करून सांगितलं आहे. एवढेच नाही, तर शेवटचे 2-3 दिवस उरले आहेत, सर्वांनी स्वतःची केवायसी करून घ्यावी, अन्यथा योजनेमध्ये तुम्हाला परत पैसे येणार नाहीत. याबाबत देखील आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांच्या वतीने स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे. म्हणूनच अजूनही तुम्ही तुमची केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची केवायसी प्रक्रिया करून घ्या. परत केवायसी कोणी करायची? सर्वांनीच परत केवायसी करायची आहे का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर यावेळी जेव्हा लाडकी बहीण योजनेची केवायसी वेबसाईट अपडेट झाल्यानंतर आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी त्या ठिकाणी स्वतः पोस्ट करून सांगितलं होतं की ज्या महिलांची केवायसी चुकली आहे त्यांना ही केवायसी दुरुस्त करण्यासाठी एकमेव संधी दिली आहे. सर्वांनीच केवायसी करायची असा कोणताही उल्लेख त्या ठिकाणी अजिबात केला गेला नव्हता. म्हणूनच सर्वांनी परत केवायसी करण्याची आवश्यकता नाही. पण तरीही जर तुमच्या मनात कोणतीही शंका असेल तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन तुमची केवायसी परत देखील करून घेऊ शकता. डबल केवायसी झाली तरी तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. महत्वाची व्हिडिओ आहे, सर्व डाऊट क्लिअर होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा, अजिबात स्किप करू नका.
तुमच्या मनातील शंका आपण क्लिअर करू. तर डबल ई केवायसी जर तुमच्या मनात शंका येत असेल की बाबा करूया आपण करूया, तर करून घ्या, काही अडचण नाही. दोनदा जरी तुमची ई केवायसी झाली तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. परंतु तुम्ही आता जी ई केवायसी करताल तीच ई केवायसी त्या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल. म्हणजेच की जर तुम्ही आधी ई केवायसी योग्य केली असेल, परंतु तुमची ई केवायसी करताना आता काही चूक झाली, तर ती चुकीचीच ई केवायसी तुमची परत पुढे ग्राह्य धरली जाईल. म्हणूनच जर तुम्ही आधी योग्य पद्धतीने ई केवायसी केली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या वेबसाईटवर जाण्याचीच गरज नाही. एकदा का वेबसाईटवर तुम्ही गेला, वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर टाकला की लगेच ओटीपी सेंड होईल आणि ओटीपी सेंड झाला म्हणजेच तुम्ही ई केवायसीच्या एडिट मोड मध्ये गेला आहात आणि एडिट मोड मध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तुमची ई केवायसी त्या ठिकाणी परत पूर्ण करून घ्यावी लागेलच. म्हणूनच याबाबत क्लिअर सांगतो, जर तुम्ही आधी बरोबर केली असेल तर काही त्या वेबसाईटवर जाऊ नका आणि आता जर गेला असाल तर तुमची ई केवायसी परत पूर्ण करून घ्या. कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. आता अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की ई केवायसी झाल्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होणार. साधारणपणे याबाबत 15 ते 16 किंवा 15 ते 20 फेब्रुवारीच्या आसपास लाडकी बहीण योजनेची एक फायनल यादी तयार होईल. त्यामध्ये ज्या महिला पात्र राहतील त्यांना कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेण्याची गरज नाही. सरकारने मार्च महिन्यामध्ये एक प्रणाली देखील राबवायचा त्या ठिकाणी विचार केलेला आहे की ज्यामध्ये लाडक्या बहिणींना 1 ते 5 तारखेच्या मध्येच योजनेचे पैसे द्यायचे, कोणत्याही प्रकारची अडचण येऊन द्यायची नाही. कारण जेव्हा सरकारकडे फायनल यादी तयार होणार आहे तेव्हा यामध्ये कोणत्याही अपात्र महिला नसणार आहेत. ज्या असणार आहेत त्या सर्व पात्र असणार आहेत. मग आता अपात्र कोण होणार, तर सर्वात आधी ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या अपात्र होतील. दुसरं, एका कुटुंबामध्ये एकच विवाहित आणि एकच अविवाहित, 2 सासू 2 जावा असतील तर सर्व डायरेक्ट अपात्र होतील, कोणालाही पैसे मिळणार नाहीत. एकीनेच ई केवायसी केली असेल तर तिचे पैसे सुरू राहतील. नंतर 4 चाकी वाहन चेक होईल, कारण परिवहन विभागाकडून डेटा घेतला जाणार आहे. त्यानंतर आयटी विभागाकडून कोण टॅक्स भरतं तो डेटा घेतला जाईल. त्यानंतर गव्हर्नमेंट सर्वंट, कोणाच्या फॅमिलीमध्ये सरकारी नोकरदार आहेत का, पेन्शन घेतात का, याबाबतची चाचपणी होणार आहे आणि त्यानुसारच लाडकी बहीण योजनेची एक फायनल यादी लिस्ट तयार होईल आणि त्यामध्ये ज्या महिला पात्र ठरतील त्यांना योजनेचे पैसे कायमस्वरूपी येणार आहेत. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, ई केवायसी करण्यापूर्वी काळजी घ्या, व्यवस्थित तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा, जेणेकरून तुमच्या कमेंट संदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे सर्व डाऊट क्लिअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.